नमस्कार. आपण हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये येणाऱ्या ऊसाबद्दल आणि ऊसाच्या रसाबद्दल आपण गेल्या वेळेला बोललो. आज आपण गुळ ह्या पदार्थाबद्दलही आपण चर्चा करू. गुळ हाही अतिशय पौष्टिक आणि आरोग्यासाठी चांगला असा भाग आहे. कार्तिक एकादशी नंतर जे तुळशीचं लग्न केलं जातं त्याच्यामध्ये ऊसाचा रस किंवा ऊस हा पुन्हा आपल्या आहारामध्ये येतो आणि त्यानंतर ऊसाचा रस आणि गूळ हा विषय आपल्यासाठी आता महत्त्वाचा आहे. गूळ तयार होईपर्यंत अनेक स्टेजेसमधनं ऊसाचा रस जातो आणि त्याच्यामधनं ऊसाची मळी, ऊसाची साय अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे ऊसाचा रस हा शिजवला जात असल्यामुळे ऊसाच्या रसापेक्षा गूळ हा उष्ण आहे आणि मुळात हा जो शिजवला जातो तो काहिलीमध्ये किंवा लोखंडाच्या मोठ्या कढईमध्ये, मोठी म्हणजे खूपच मोठी कढई असते, त्याच्यामध्ये शेकडो लिटर ऊसाचा रस मावतो, अशा मोठ्या काहिलीमध्ये ते शिजवलं जातं. त्यामुळे याच्यामध्ये आयर्न कंटेंटही भरपूर असतो. त्यामुळे हा पौष्टिकही असतो आणि वेगवेगळ्या प्रकारे शरीराला उपकारकही असतो. त्यामुळे आहारामध्ये विशेषतः हेमंत शिशिर ऋतूमध्ये पौष्टिक आहार पदार्थ निर्माण करण्याच्या दृष्टीने गूळ हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे रोजच्या आहारामध्ये गुळतूप असणं किंवा गुळाचा एक पदार्थ असणं किंवा गुळाचा खडा असणं हे फारच उपयुक्त आणि आरोग्यदायी आहे. बाकी पुढच्या भागात पाहूच.